पिंपरी चिंचवड शहरातील 40 जणांचा ग्रुप दुबईमध्ये अडकलेला आहे. इराण आणि इस्रायलच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर हा ग्रुप जो आहे तो या ठिकाणी अडकलेला आहे. 25 फेब्रुवारीला हा ग्रुप भारतातून दुबईसाठी फिरण्यासाठी गेला होता. आज तो भारतात येणं अपेक्षित होतं, मात्र अद्यापही ते या ठिकाणी आलेले नाहीत. याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या त्या ग्रुपमधील काही सदस्यांचे परिवारामधील सदस्य आहेत. काय सांगाल, काय तुमचं बोलणं झालंय का आणि कशा प्रकारची तिथली स्थिती आहे आता सध्याला? दुबई ठिकाणी फिरायला गेलेले माझी सख्खी बहीण, माझ्या तिन्ही बहिणी, माझी सख्खी भावजे आणि असे आमच्या कुटुंबातले गायकवाड फॅमिलीतले 13 जण आणि पिंपरी चिंचवडमधील एकूण 40 जण त्या ठिकाणी अडकलेले आहेत. चेहऱ्यावर थोडंसं तरी त्यांच्या स्माईल यावं अशी देवाचरणी प्रार्थना करतो. पण घाबरलेले असताना आम्हालाही धीर देतात आणि आम्ही खूप टेन्शनमध्ये गेल्यात. आता 20 तारखेला आमच्या घरामध्ये लग्नविवाह झाला, तरी पण त्या ठिकाणी आमच्या घरामध्ये आनंद पाहिजे, पण ते आमच्याकडे काय येणार त्याच्यामुळं आमची नवीन जोडपं जे आहे ते पण टेन्शनमध्ये, आमची खूप फॅमिली टेन्शनमध्ये आहे. भारत सरकारला आणि मुरलीधर मोहोळ साहेबांना आमची नम्र विनंती राहील की त्यांना आपल्या मायदेशी आपल्या घरी त्यांना सुखरूप पोचावं अशी मी तुमच्यातर्फे सरकारला आणि मोहोळ साहेबांना विनंती करतो. आणि मोदी साहेबांनी या ठिकाणी लक्ष घालावं अशी आमच्या सर्व कुटुंबियांच्या तर्फे आम्ही विनंती करतो आणि कृपया त्यांना लवकरात लवकर आपल्या मायदेशी परत करावं ही सदिच्छा व्यक्त करतो. तुमचं कोण या ठिकाणी दुबईमध्ये गेलेले आणि तुमचा संपर्क त्यांच्यासोबत झाला की काय परिस्थिती आहे तिथल्या? ॲक्च्युली जे गेले आहेत ते आमचे शेजारी आहेत, बट आमची एक फॅमिली सारखेच संबंध आहेत. त्याच्यामुळे ते तिकडे अडकल्यामुळे आम्हालाही सगळ्यांना खूप टेन्शन आहे की त्यांना तिकडे टेन्शन आहे, आम्हाला इकडे. बट एकमेकांना कसं ते थोडासा आधार मिळावा म्हणून आम्ही त्या गोष्टी दाखवत नाही आहोत की आम्हाला टेन्शन आहे, आम्ही त्यांना आधार देत आहोत. बट माझी राज्य सरकारला विनंती आहे, आपले विमान वाहतूक मंत्री जे आहेत मोहोळ साहेब, त्यांना विनंती करतो आम्ही पूर्ण फॅमिली की अशा जेवढ्या कुटुंबातली लोक तिथे अडकली आहेत त्यांच्या सगळ्या कुटुंबांमध्ये त्यांना लवकरात लवकर तुम्ही कसे आणता येईल ते तेवढा मार्ग तुम्ही काढावात ही विनंती आहे. नक्कीच. तुमचं कोण या सहलीसाठी गेलेले आणि काय संपर्क झालेला तुमचा? आमच्या सासूबाई आहेत, आत्या आहेत, त्यांच्या फॅमिलीमधले आमचे 13 जण आहेत आणि टोटल 40 जण पिंपरी चिंचवडमधले आहेत. तर ते आज येणार होते, 2 तारखेला त्यांचं रिटर्न होतं. बट असं जे काही परिस्थिती झाली त्याच्याने ते खूप घाबरलेले आहेत आणि आम्ही सगळी फॅमिली पूर्ण टेन्शनमध्ये आहोत की कधी ते लवकरात येतील. तर केंद्र सरकार आणि राज्य सरकारला मी एवढीच विनंती करेल की तुम्ही लवकरच प्रयत्न करावे आणि सगळ्यांना सुखरूप आपल्या घरी आणावं. नक्कीच. काय वाटतंय की आता या युद्धाची परिस्थिती सुरू आहे, लवकरात लवकर काय मागणी सरकारकडे असणार तुमची? आमचे बरेच नातेवाईक आहेत, टोटल 40 जण गेलेले आहेत. माझी आई येतात, आत्या आहेत. तर सकाळी कॉलवर कळालं की त्या थोड्या भावनिक झालेल्या होत्या. तर त्या सुखरूप परत आणावं भारत सरकारने त्यांना, एवढीच विनंती आहे आमची. नक्कीच. आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवडमधील सांगवीमधील असतील किंवा पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागातील हा 40 जणांचा ग्रुप जो आहे तो 25 फेब्रुवारीला दुबईमध्ये गेला होता. आज 2 तारखेला म्हणजेच 2 मार्चला महाराष्ट्रात पुण्यात येणं अपेक्षित होतं, मात्र याच युद्धाच्या पार्श्वभूमीवर हे 40 जण जे आहेत ते त्या ठिकाणी अडकलेले आहेत. लवकरात लवकर हे मायदेशी घेऊन यावे अशीच मागणी जी आहे आता सरकारकडे त्यांचे नातेवाईक करताना आपल्याला देखून पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन विशाल शिंदे, रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.